बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. वाहतूक शाखेचे नियम पाळा, नाहीतर नंदकुमार मोरे. वाहतूक शाखेच्या वतीने शहरात वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी तसेच ट्रिपल सीट गाड्यांचे लायसन्स नसणे, वन वे मध्ये जाणे, कर्कश हॉर्न तसेच मॉडिफाय केलेल्या दुचाकींवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्याची मोहीम चालू आहे. याबाबत अधिक माहिती देताना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे म्हणाले, दिनांक 12 जून 2025 व 13 जून 2025 या 2 दिवशी कोल्हापूर शहर वाहतूक शाखेतर्फे ट्रिपल सीट आणि एकेरी वाहतूकचा ड्राईव्ह विशेष मोहीम घेण्यात आलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये सदर मोहीम घेण्यात आली. यामध्ये एकूण 137 ट्रिपल सीट दुचाकी चालकावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 1,37,000 रुपये दंडाची आकारणी करण्यात आलेली आहे. तसेच 121 वनवे जे मोडणारे चालक आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये 65,500 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. तर कोल्हापूर शहर वाहतूक शाखेतर्फे सर्वांना आवाहन आहे की आता सध्या पावसाळा आहे तर ट्रिपल सीट फिरू नये, तसेच वनवे सुद्धा कोणीही मोडू नये. तर भविष्यामध्ये आता ही विशेष मोहीम मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. सध्या शाळा कॉलेजेस आता चालू होत आहे तर त्यासाठी शाळा कॉलेज सुरू होताना बरीच मुलं की विना लायसन वाहनं घेऊन येतात, ट्रिपल सीट वाहन चालवतात, भरधाव वेगाने वाहन चालवतात. तर याकरता सोमवारपासून विशेष मोहीम शहर वाहतूक शाखेतर्फे घेण्यात येणार आहे. तरी कोणी वाहतुकीचे नियम मोडू नये. तसेच जे लहान मुलं आहेत तर त्यांनी सुद्धा त्यांच्या काही आता बॅटरीवरच्या गाड्या असतील किंवा इतर गाड्या असतील तर चालवू नये. अल्पवयीन मुलांची विशेषतः यामध्ये विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. त्यांना व त्यांच्या पालकांना यामध्ये दंडाची मोठी तरतूद आहे. तर सर्वांनी काळजी घ्यावी. यामध्ये अपघात होऊ शकतात, त्यांच्या जीवाला किंवा इतरांच्या जीवाला त्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. तर सर्वांना आव्हान आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत, सर्वांनी काळजी घ्यावी आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. 12 जून आणि 13 जून रोजी घेण्यात आलेल्या मोहिमेनुसार 1,37,000 दंडाची आकारणी करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितलं. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.